साई बाबा ताजुद्दीन इवहीन ते स्थान त्यागिले. हे सर्व आणि ऐसेच इतर यांची छायाचित्रे भिंतीवर होती माझीये घरात मनोहर. सोडीन हे कालचक्र तयाही माझी इकडे ऐसी गती. चित्रांमागे का साडेसाती वाटे वस्तूसी होता उत्पत्ती. प्रलय स्थिती ही दुर्लंघ्य असो ऐसी असता परिस्थिती. साईच कैसे त्यातूनी चुकती हे तो हा काळवरीही मज प्रती. कोणीही न सकती सांगावया ये विषयीची समूळ कथा. विस्मय वाटेल तुम्हा परिसता कळेल साईंची स्थिरचरात्मकता. अतर्क्य विंदानता तयांची. संत बाबा अब्दुल रहिमान यांचे एक चित्र लहान. महम्मद हुसेन थारिया टोपण यांचे स्वाधीन होते की. तेणे तयाची मज एक प्रत दिधल्या जाहली वर्षे बहुत. ती मी माझे मेहुण्यास देत की ते अंकित तयांचे. तीही 8 वर्षे पर्यंत होती तयाचे मेजाचे खणात. सहज एकदा आढळता अवचित नेली ती दुकानात मुंबईस. जितुके बाबा अब्दुल मोठे चित्रही करविले तेवढे गोमटे. की ते न्यावे तयांचिया भेटे प्रेमही दाटेल तदंतरी. तयावरून घेतल्या नकला आप्तेष्ट मित्रा दिधल्या सकळा. त्यातीलची एक दिधली मजला होती मी भिंतीला लाविलेली. मग ती परम सुंदर तस्बीर भरता अब्दुल रहिमान दरबार. नूर महम्मद जाहला तत्पर करावया सादर त्या संता. पाहुनी हे तयाचे मन चित्र पाहताच अब्दुल रहिमान जाहले अत्यंत कोपायमान. उठले त्यात ताडण करावया करुनिया निर्भर्त्सन. दिधले तयास घालवून तेणे तो अत्यंत खिन्न वदन. चिंता गहन उद्भवली मग तो होऊन हीन दीन. उदास आणि उद्विग्न मन पैक्यापरी पैकाही जाऊन. गुरुकृपे विघ्न उद्भवले होतो आज गुरुकृपा संपन्न. तोच मी झालो रोषास कारण. ऐसे वधूनी साशंक होऊन चित्र विसर्जन आरंभी. म्हणे आता या संत प्रतिमा कधीही न घरी ठेविता कामा. तेणेच अंतरलो निज गुरु प्रेमा किमर्थ रिकामा हा धंदा. म्हणे जया चित्राच्या पायी गुरु माझा मज नाराज होई. पाडील कधी तरी ते अपायी ते मज नाही कामाचे. हे तरी एक प्रतिमा पूजन नावडे मम गुरु लागून. तरी मग या नाराज ठेवून चित्राचे प्रयोजन काय मज. जाहला बहुद्रव्य व्यय करावया या चित्रांचा संचय. तरी त्या आता न दुजा उपाय शिवाय तोय विसर्जना. म्हणून मग माझा मेहुणा सवे घेऊन ती छबी जाणा. न देता ही मागतिया कवणा पातले विसर्जना धक्क्यावर. गेलो अपोलो बंदरी थेट ठरविली एक भाड्याने बोट. जाववेल तो जाऊन थेट समुद्री ती शेवट विसर्जिली. असो ते येथेच नाही थांबले वांद्रे येथेही तेच आरंभिले. सर्वा आप्तेष्ट मित्रा विनविले फोटो घेतले मागून. म्हणाले बाबा अब्दुल कोपले फोटो ज्यांनी त्यांनी आपले. परत द्यावे पाहिजे विसर्जिले सकळा विनविले येणे परी. मजकडूनही दिधलेली प्रत घेतली माझे भावाची ही परत. बहिणीची ही केली हस्तगत मिळविल्या समस्त 6 प्रती. मग तो घेऊन 6 ही प्रती वांद्रे शहरी समुद्रावरती. थेट जेथे जमीन सरती पातला ते प्रांती सरोष. पाचारून एक कोळी मग ती अवघी चित्रे ते काळी. करुनिया तयाचे हवाली निक्षेपियली अब्धिजली. मीही तेव्हा व्यथाग्रस्त होतो तयाची या घरात. मलाही तो ऐसेच उपदेशित संकटे आणीत या प्रती. तरी त्या अवघ्या गोळा करून करीसील जेव्हा समुद्री विसर्जन. तेव्हाच तुझी या व्यथेचे निरसन होईल जाण निर्धारे.
मीही माझा पाचारीला मेथा किल्ली देऊन त्याची ये हाता आणविल्या तसबिरी संतांच्या समस्ता सोपिली व्यवस्था मेहुण्या ते त्याने आपुला बोलाविला माळी तया करवी त्या तात्काळी चिंबाईच्या देवळाजवळी समुद्रजळी निक्षेपविल्या पुढे जाता 2 मास होता आराम मम जीवास जाता मी आपुल्या बिऱ्हाडास अति आश्चर्यास पावलो तुम्हास म्याजी दिली तसबीर ती द्वारा समोरची भिंतीवर पाहोनिया पूर्ववत स्थिर वाटला मज थोर विस्मय अवघी चित्रे मेथाने आणिली हीच तसबीर कैसी की चुकली म्हणून मी ती तात्काळ काढिली छपवून ठेविली कपाटी पडताच मेहुण्याची दृष्टी घेईल तो ती उठाउठी नेईल जलसमाधीसाठी ऐसे मजपोटी वाटले ठेवून लाहे निजगृहाते मेहुणा पाहताची बुडवीत हाते देवो न लाहे आणिका ते निशंक चित्ते अभक्ता विना विचारे देईन कवण तरी न झालिया योग्य जोपासन राहील अस्वस्थता सदैव मन ही दीर्घ विवंचन सर्वदा तरी ती जेथे राहील सुरक्षित पाहावे ऐसे स्थळ त्या उचित ठेवील आपुले घरी जो व्यवस्थित तयाच्या हस्तगत करावी ऐसे मन पडता अडकित्ता साईच सुविचार सुचवी चित्ता जावे मौलाना दरबारी आता इस्मूस वृत्तांत कथावे मग मी तेव्हा तैसाची सत्वरी गेलो पीर मौलाना दरबारी मुजावर इस्मूस ही वार्ता सारी कळविली अत्यादरी एकांती आम्हा उभयतांचा निर्णय आपुले पाशी राहील ही निर्भय म्हणून ते दिनीच आम्ही उभय केला की निश्चय मनाचा की ही समर्थ साईंची छबी आपुले येथेच ठेविली जावी स्वये आपणा समर्पावी तेणेच ती ठाई पडेल तव त्या कृतनिश्चयानुसार केली ती प्रतिमा आपणा सादर पाहून आपुले जेवण तयार तैसाच मी सत्वर परतलो ही लांब कथा परिसावयास नव्हता आपणा तेव्हा अवकाश पुढे मागे कथूती सावकाश धरून हा उद्देश गेलो मी आज उद्या करिता करिता संबंध 9 वर्षे भरता आज ही झाली भेट अवचिता आपणा उभयता परस्पर तेणे ही आठवली पूर्वपीठिका आपणही कथिले स्वप्न कौतुका संबंध जुळला अपूर्व कथानका नाही अद्भुत काही लीला आता एक दुजी कथा सावध चित्ते परिसिजे श्रोता साई कैसे प्रेमळ भक्ता अति सप्रेमता वागवीत जया परमार्थी खरी गोडी तयांची साईस मोठी आवडी वारुनी सर्व तयांची साकडी स्वानंद जोडी देतया ये अर्थीचा अनुभव गोड बाळासाहेब देवांची होड पुरविली पुरवूनी तयांचे कोड दिधली त्या जोड भक्तीची दिवसा नोकरी केल्याशिवाय योगक्षेमा नव्हता उपाय परी रात्रौ परमार्थ व्यवसाय करावा व्यत्यय कायावा इच्छा फार दिवसांपासून करावे नित्य ज्ञानेश्वरी वाचन परी काही ना काही विघ्न येऊन ते हातून घडेना भगवद्गीता 1 अध्याय जैसा रोज नेमाने होय तैसाच ज्ञानेश्वरीचा निश्चय विना अंतराय तगेना हाती घेता इतर ग्रंथ नित्य नेमे वाचिले जात ज्ञानेश्वरीवरी प्रबल हेत नियम न जात तडीस घेऊनी रजा 3 मास एकदा देव गेले शिर्डीस तेथून निजगृही पौंडास सुखे घ्यावयास विश्रांती तेथेही इतर कार्ये झाली इतर नेमाची पोथी वाचिली ज्ञानेश्वरीची हौस न पुरली वेळ न आली तियेला हाती घेता ज्ञानेश्वरी विकल्प काही उठावे अंतरी जेणे वाचन होई वरीवरी प्रेम अंतरी उपजेना काय करूनी कासाविसी केला निश्चय न पावे सिद्धीसी
5 ओव्याही नित्य नेमेसी घडले न प्रतिदिवशी वाचावया प्रत्यही 5 ओव्या निदान निश्चय केला मनापासून त्याही न नेमे मजहातून उल्हासे वाचून जाहल्या म्हणून मग केला नेम साईच जेव्हा देतील प्रेम म्हणतील वाच तेव्हाच उपक्रम करीन संभ्रम विरहित निष्ठा साईंच्या पायापाशी जेव्हा साई देतील आज्ञेसी तेव्हाच वाचीन ज्ञानेश्वरीसी कृतनिश्चयेसी बैसलो असो येता महोदय पर्व सवे मातोश्री भगिनी सर्व पहावया गुरुपूजा गौरव पातले मग देव शिर्डीस का हो आताशा नाही वाचत ज्ञानेश्वरी आपण नित्य जोग तेथे देवांसी पुसत प्रत्युत्तर देत ते परिसावे ज्ञानेश्वरीची मोठी हौस परिणती जाई सिद्धीस आता बाबाच जेव्हा वाचावयास वदतील ते वेळेस वाचीन तव जोग कथिती युक्ती ज्ञानेश्वरीची आणूनी पोथी द्यावी साई बाबांची हाती वाचावी ते देती तव तुम्ही न लगे मज काही युक्ती बाबा माझे अंतर जाणती ते कान माझी अढी पुरविती